नमस्कार मित्रांनो, मी सुहानी. तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं तर हा व्हिडिओ थोडासा लेट येईल 9 वाजेपर्यंत वगैरे, बट ठीक आहे. सो आज आपण कंटिन्यू करणार आहोत. आपला जो चॅप्टर आहे तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास. याचा पार्ट 1 ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत त्याचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये साधारणतः आपण दशावतारे वगैरे जे आहे तर ते कव्हर केलं होतं, की दशावतार नक्की काय आहे, कोणी सुरू केलं, त्याच्यामध्ये काय काय असतं, किंवा इनफॅक्ट आपले जे कठपुतलीचे वगैरे खेळ असतात तर ते काय आहेत हे आपण बघितलं. तर आता आपल्याला भजन काय आहे किंवा भारुड काय आहे या सगळ्याबद्दल डिस्कशन करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. येस. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे भजन. टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना, गाणे यास भजन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ना भजन ऐकले असतील, पण त्याची एवढी अवघड डेफिनेशन वगैरे काही असेल असं कधी विचार नसेल केला, बट आहे आता काय. तर कोणी तुम्हाला जर म्हटलं की भजन म्हणजे काय, तर साधारणतः आपण असं चिपळ्यांनी वगैरे हे करतात तर ते बघितलेलं आहे. तर त्यात पण भारुड वेगळं असतं आणि भजन वेगळं असतं. युजली आपण भजन, कीर्तन, भारुड सगळ्यांना सेमच मानतो, जे काही मंदिरामध्ये चालू असेल तर ते. पण भजनमध्ये तुम्ही बघितलं असेल की टाळ वाजवतात किंवा पांडुरंगाचं वगैरे भजन तुम्ही ऐकलं असेल, तर ते आहे. किंवा पखवाज वगैरे वाजवतात, ते असं वाजवतात ना बेसिकली, ते तुम्ही पखवाज ह्याच्यामध्ये बघितलं असेल. कोणी तो मूवी बघितलाय फुलवंती, तर त्याच्यामध्ये पखवाज वगैरे वाजवायची कसोटी असते किंवा चॅलेंज असतं. तर त्यामध्ये पखवाज बघितला असेल, नसेल बघितलं तर सर्च आउट करा. तर पखवाज, टाळ, मृदुंग हे सगळं जे आहे ते वापरून जेव्हा देवाचं नामस्मरण केलं जातं किंवा ईश्वराचे गुण वगैरे सांगितले जातात, म्हणजे बेसिकली आपण जे ईश्वराबद्दल जे काही गुणगान गाऊ, पण जर आपण या काही गोष्टी वापरत असू तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, भजन म्हणणार आहोत. तुम्ही जर कधी गावाकडे वगैरे किंवा इनफॅक्ट शहरात पण, म्हणजे गावाकडे जसं नाही, पण गावाकडे मंदिरं मोठी असतात, परिसर मोठा असतो, तर त्यामुळे तिथे ना काही ठरलेले दिवस असतात, त्या दिवशी भजन वगैरे होतं. तर तुम्ही जर असं कुठलं भजन ऐकलं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन असे 2 प्रकार असतात. तर काही माणसं तुम्ही बघत असेल की गोल फिरत चक्र म्हणजे असं राऊंड राऊंड करत एक स्वतःभोवती चक्कर घेत घेत काय करतात ते भजन म्हणतात, तर त्याला आपण चक्री भजन असं म्हणतो. आणि देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपामध्ये जे भजन म्हणतात त्याला आपण सोंगी भजन म्हणतो. म्हणजे सोंग घेऊन भजन म्हणणं त्याला सोंगी भजन म्हणतात, देवभक्ताचं सोंग घेऊन. आणि चक्री भजन म्हणजे स्वतःभोवती असं गोल गोल फिरत जर भजन बोलत असू आपण तर त्याला आपण चक्री भजन बोलतो. अलीकडच्या काळामध्ये संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन पण केलं, ते पण लोकप्रिय आहे. तर उत्तर भारतामध्ये आहेत संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई, संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत उत्तर भारताकडे. आपल्याकडे मोस्टली भजन जे आहे तर ते तुकाराम वगैरे, भारुड कीर्तन वगैरे असं त्यांचं प्रसिद्ध आहे, जे संत मंडळी आपल्याकडची आहेत. कर्नाटकमध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज इत्यादींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात. गुजरातमध्ये नरसिंह मेहता हे नाव ऐकलं असेल, त्यांचं भजन किंवा त्यांचं जे भक्ती संप्रदाय आहे तर ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेव असतील, वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तन याला प्रोत्साहन त्यांनी दिलं. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिलं. म्हणजे बेसिकली तुम्ही संत नामदेवांचे अभंग वगैरे पण ऐकले असतील ना, म्हणजे आपल्याला संतवाणीमध्ये होते 9वी ला 10वी ला वगैरे. सो हेच आहे की या सगळ्या संतांनीच बेसिकली हे सगळे जे नवीन नवीन प्रकार आहेत, भजन असेल, कीर्तन असेल, हे सगळं जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पसरवलेलं आहे आणि नवीन प्रकार जे आहेत तर ते उदयास येत आहेत. नेक्स्ट आहे कीर्तन. परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होते. ते नारायण नारायण करायचे, येस तेच ते नारद मुनी. सो बेसिकली सगळ्यात पहिलं जर कोणी कीर्तनाला सुरुवात केली असेल किंवा कीर्तनाचे जनक वगैरे जर आपण म्हणायचं म्हटलं तर ते होते नारद मुनी. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असं म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कोणी कीर्तनाला सुरुवात केली असेल तर ते होते संत नामदेव. सो ही ओळ लक्षात ठेवायचे, कारण ही तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारली जाते. त्याच्यानंतर अन्य संतांनी पण मग हळूहळू कीर्तन वगैरे करायला जे आहे तर ते सुरुवात केली. कीर्तनकारास हरिदास, म्हणजे जो व्यक्ती कीर्तन करतो त्याला आपण हरिदास वगैरे म्हणतो. किंवा कीर्तन इज बेसिकली कथा सांगितल्याप्रमाणेच थोडंफार आहे, सो त्याला कथेकरी बुवा असं पण म्हटलं जातं. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद याकडे लक्ष द्यावे लागते. त्यांच्या अंगी बहुश्रुतता, म्हणजे हे सगळे कला असले पाहिजेत. ह्या सगळ्या कला ते एकाच वेळी दाखवत असतात कीर्तन सादर करत असताना. तर कीर्तन मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये पण केलं जातं. आता कीर्तनामध्ये काय काय असतं ते आपण बघूयात. हे तुम्हाला माहिती करून घ्या वगैरे, डिरेक्टली एक्झाम मध्ये नाही येणार, सो जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आहे. एक मिनिट, हे जरा कॅमेरा ऍडजस्ट करूयात आपण. हा बरोबर, आता दिसेल.
सो आता त्यानंतर पुढे इथे काय म्हटलेलं आहे की कीर्तनाच्या नारदीय किंवा अथवा हरिदासी आणि वारकरी, नारदीय हरिदासी किंवा वारकरी असे दोन प्रकार जे आहेत ते बघायला मिळतात. हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते, म्हणजे एकटा व्यक्ती येऊन जे पण आहे ते सादर करतो. या कीर्तनामध्ये पूर्व रंग आणि उत्तर रंग दोन प्रकार असतात, आधीचं आणि नंतरचं. तर नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग म्हणतो. म्हणजे जेव्हा कीर्तन सुरू केल्यानंतर नमन वगैरे केलं जातं, पुढे काय बोलणार आहे हे जे सांगितलं जातं, दॅट इज पूर्वरंग. आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगायचं असेल तर त्याला आपण बोलतो उत्तर रंग. म्हणजे आपला मुद्दा पटवून देण्यासाठी उदाहरण वगैरे देतात. फॉर एक्झाम्पल आपण याच्या आधी खूप सारे संत वाणी जे आहेत ते पाहिले होते, त्यामध्ये कसं उदाहरण देऊन सांगितलं जातं की मला विठ्ठलाला भेटायची ओढ आहे, पण किती ओढ आहे, कशी ओढ आहे, हे आपल्याला उदाहरण देऊन सांगितलं जातं. तर सिमिलर ते पण याच्यामध्ये आहे. वारकरी कीर्तनामध्ये सामूहिकतेवर भर असतो, म्हणजे सगळे लोक एकत्र येऊन कीर्तन जे आहे तर ते गात असतात किंवा सादर करत असतात. कीर्तनाबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग पण महत्वाचा असतो, ते टाळ वाजवतात ना ते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये राष्ट्रीय कीर्तन नावाचा पण प्रकार आला आणि हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणे सादर केले जाते. नारदीय म्हणजे कसं आपण पाहिलं, एकटा व्यक्ती एकपात्री प्रयोगाप्रमाणे सादर करत असतो. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधले जे नेते आहेत, शास्त्रज्ञ असतील, समाज सुधारक असतील किंवा जे थोर लोक आहेत त्यांचं चरित्र वगैरे सांगणं किंवा समाज प्रबोधनवर लोकांना म्हणजे आपल्यातील राष्ट्रभक्ती जागृत करणं वगैरे, हे सगळं काम जे आहे तर ते सुद्धा त्या काळामध्ये कीर्तनाने केलं जात होतं. आणि त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली होती. म्हणजे कीर्तनातून अशा पद्धतीने समाज प्रबोधन करायचं. नाहीतर आधी फक्त देवाचं नाव वगैरे त्यातून किंवा देवासाठी केलं जायचं ते, पण त्यातमध्ये आपण समाज प्रबोधन पण करू शकतो, कारण खूप सारे लोक येतात कीर्तनाला. सो एखादा जर काही तसा मुद्दा मांडायचा असेल तर ही जागा परफेक्ट होती किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही जागा परफेक्ट होती. त्यानंतर नेक्स्ट, याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणित म्हणजे त्यांनी तयार केलेलं किंवा त्यांच्या प्रेरणेतून तयार झालेलं सत्यशोधक समाजाने सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. संत गाडगे महाराजांनी कीर्तन सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती. तर गाडगे महाराज यांनी जे पण कीर्तनं वगैरे रचली, लिहिली किंवा बोलली सादर केली असतील तर ते सत्यशोधक समाजाचे जे कीर्तन आहेत त्याच्याशी सिमिलर होते, कारण दोघं पण समाज प्रबोधनातच काम करत होते. जातीभेद निर्मूलन असेल त्याच्यामध्ये, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारखे विषय त्यामधून मांडले जायचे. नेक्स्ट आहे लळीत. लळीत म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार आहे, तो म्हणजे लळीत. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये या प्रकारात समावेश होतो. नारदीय म्हणजे काय बघितलं आपण, एकपात्रीप्रमाणे जे सादर केलं जातं किंवा हरिदासी कीर्तन जे आहे तर त्याप्रमाणे. कोकण आणि किंवा गोवा भाग जो आहे तर त्या भागामध्ये हे कीर्तन महत्वाचं आहे, दॅट इज लळीत. तर लळीत बद्दल आपण थोडक्यात जरा पुढे बघूयात. ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावर बसलेली आहे असं मानून तिच्यासमोर मागणी मागतात. तुम्ही बघितलं असेल की मोस्टली कोकणामध्ये असतं ना, होय महाराजा वगैरे असं आपण हे करत असतो. तर सिमिलरली याच्यामध्ये पण ते गाऱ्हाणं घातलं जातं. इथे पण मागणं मागितल्याप्रमाणेच आहे. ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो, सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो, आपापसातले कलह म्हणजे भांडण जे आहेत तर ते ललितामध्ये मिटून जावोत किंवा मिटवत, कोणाच्याही मनामध्ये किलमिश म्हणजे कोणाही बद्दल काही वाईट हेतू किंवा द्वेष वगैरे न उरो, निकोप मनाने व्यवहार चालवत, सदाचाराने समाज जो आहे तर तो वागो, अशा प्रकारचं मागणं या ललितामध्ये मागितलं जातं. म्हणजेच काय की देवाला आपण बोलतो आहोत की बेसिकली सगळे सुखी राहू दे, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे, हे सगळं याच्यामध्ये आहे. नाट्य प्रवेशाप्रमाणे ललित सादर केले जाते. म्हणजे जसं एक नाटक कसं असतं सेम त्याचप्रमाणे ललित आहे की आपण येऊन मागणं वगैरे मागतो की असं असं चांगलं चांगलं होऊ देत, असं होऊ देत, असं होऊ दे, जे काय असेल ते. त्याच्यानंतर पुढे नाट्य प्रवेशाप्रमाणे ललित सादर केले जाते. त्यामध्ये कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगितल्या जातात. सो कृष्णाबद्दल असेल काही, रामाबद्दल काही असेल किंवा त्यांच्या भक्तांच्या काही कथा वगैरे असतील, संत वगैरे पण त्याच्यामध्ये त्यांच्या पण कथा सांगितल्या जाऊ शकतात. काही ललिते हिंदी भाषेमध्येही आहेत. आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी आहे. म्हणजे आपण बघतोय की हे नाटकाप्रमाणे सादर होत आहे ना, किंवा नारदीय कीर्तन पण तर नाटकाप्रमाणेच म्हणजे एकपात्रीप्रमाणे सादर होत होतं. सो बेसिकली आता जे आपण मराठी नाटक वगैरे बघतो ना, त्याच्या मागे कदाचित ललित असावं की काहीतरी सादर केलं जातंय, काहीतरी नाटकाप्रमाणे बोललं जाते. सो त्याच्या आधी खरं तर नाटकाची सुरुवात अशी काहीची झाली असावी. आता कशी झाली नक्की ते तर म्हणजे आपण असं डिरेक्टली सांगू नाही शकत, पण ही त्याच्या मागची पार्श्वभूमी असावी असे अंदाज बांधले जात आहेत. नेक्स्ट आहे भारुड. अध्यात्मक व नैतिक शिक्षण देणारं मराठीमधील एक रूपकात्मक गीत म्हणजे भारुड. एक तर पहिली गोष्ट हे गीत आहे, या ठिकाणी स्पष्ट होत आहे, म्हणजे याला गेयता असणार आहे, याला छान अशी चाल वगैरे असणार आहे.
दुसरी गोष्ट नैतिक शिकवण म्हणजे काय, आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, एथिकल जे आपण म्हणतो ना की मॅनर्स असले पाहिजेत, आपल्याला एथिकल असलो पाहिजे आपण. तर ते जे सगळं आहे त्याला आपण बोलतो नीतिमत्ता किंवा नैतिकता, की ऍज अ माणूस आपण कसे वागलो पाहिजे, इतरांशी कसे वागलं पाहिजे, आपल्या घरातल्यांशी कसे वागलं पाहिजे, स्वतःबद्दलची आपली मतं कशी असली पाहिजेत, एक कुठल्याही पर्टिक्युलर रोलमध्ये जेव्हा आपण जातो, आपण एक ऑफिसर म्हणून कसं असावं, आपण एक विद्यार्थी म्हणून कसं असावं, किंवा आपण एक शिक्षक म्हणून कसं असावं, हे जे पण सगळे विविध रोल्स आपण करत असतो, तर याच्यामध्ये कसं वागावं हे सगळं कशामध्ये येतं, नीतिमत्तामध्ये येतं. आणि अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी, आपण देवाशी कसे जोडले जाऊ शकतो, तर हे सगळं सांगणारं काय आहे, भारुड आहे. पथनाट्याप्रमाणे, पथनाट्य माहिती असेल तुम्हाला, एखादा समाज प्रबोधनपर काहीतरी विषय असतो आणि तो सादर केला जातो. स्ट्रीट प्ले ज्याला आपण म्हणतो, मग तो ज्याही कुठल्या सामाजिक ठिकाणावरती जाऊन आपण सादर करू शकतो. रस्ता असेल, कुठलाही स्टेज असेल, कुठल्याही कार्यक्रमाचा, इव्हन थिएटर्समध्ये असेल, सगळ्या ठिकाणी पटकथा जे आहे ते सादर केलं जातं, पथनाट्य बेसिकली. तर त्याप्रमाणे भारुड पण प्रयोगशील असतं. महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ यांची भारुडे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये विविधता, नाट्यात्मता, विनोद आणि गेयता, गेयता तर आहेच कारण हे गीत प्रमाणे सादर केलं जातं, त्यामुळे ती लोकप्रिय आहेत. खरं तर लोकशिक्षण हा भारुडाचा एक महत्वाचा उद्देश आहे, की यामधून समाज प्रबोधनपर काहीतरी केलं जाते किंवा लोकशिक्षण दिलं जातंय. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे तमाशा. तमाशा तुम्ही मोस्टली मूव्हीज मध्ये वगैरे बघितलं असेल, त्यामध्ये साधारणतः तुम्ही मराठी मूव्हीज जे आहे जुने, लावणी आणि तमाशा दोन्ही वेगळं आहे, तर ते तुम्ही बघितलं असेल. तर त्याबद्दल आता आपण थोडक्यात थोडीशी माहिती घेऊया की एक्झॅक्टली तमाशा असतं काय. खरं तर तमाशा हा मुळातच मराठी शब्द नाहीये, तो पर्शियन भाषेमधला शब्द आहे. तमाशाचा अर्थ काय होतो, तर चित्ताला म्हणजेच मनाला प्रसन्नता देणारं दृश्य म्हणजे काय, तर तमाशा. विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत 18व्या शतकापर्यंत तमाशा जो आहे तर तो विकसित झाला. म्हणजे याच्यामध्ये लोककला पण आहेत, लोककलामुळेच विविधता आहे तमाशामध्ये प्रत्येक ठिकाणामधल्या, आणि अभिजात कला पण आहेत, म्हणजे त्याला प्रॉपर प्रशिक्षण लागतं, परफेक्ट असं शिक्षण घ्यावं लागतं काही वर्षांचं, आणि मग कला सादर केली जाते. काही नियम असतात त्याच्यासाठी, ते कसं सादर करायचं, काय करायचं, त्याला आपण बोलतो अभिजात कला. पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत, संगीत बारी आणि ढोलकीचा फड. मोस्टली जे गावांमध्ये वगैरे साजरं केलं जातं, सॉरी म्हणजे साजरा नाही म्हणते ना, जे सादर केलं जातं दॅट इज ढोलकीचा फड. तर संगीत बारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावरती भर असतो. म्हणजे नावातच संगीत आहे ना, तर त्याच्यामध्ये संगीताला महत्व आहे. नाट्य वगैरे काहीतरी करण्याच्या संगीताला जास्त भर आहे, किंवा संगीतामधून सादरीकरणाला भर आहे. प्राधान्याने नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशामध्ये कालांतराने वग या नाट्यरूपाचा समावेश केला गेला. उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग रंगत जातो. तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजेच गणेश वंदना सादर केली जाते किंवा गायली जाते. तुम्ही पाहिलं ना तर कुठलाही नाट्य प्रकार असू दे, इव्हन आपण पाहिलं की दशावतारामध्ये पण सुरुवात गणपतीची आराधना करूनच केली जाते. सो म्हणजे कुठलाही नाट्य प्रकार असू दे, काहीही असू दे, आपण अर्थात परमेश्वराला म्हणजे गणपतीला सगळ्यात पहिल्यांदा वंदन करतो त्या रूपामध्ये. म्हणजे आता इथे तमाशामध्ये आहे तर काही वेगळ्या पद्धतीने गणेश वंदना असेल, दशावतारामध्ये काही वेगळ्या पद्धतीने होती. तर त्यानंतर गवळण सादर केली जाते, आणि तमाशाच्या दुसऱ्या भागामध्ये मुख्य नाटक असतं, ज्याला आपण वग असं म्हणणार आहोत. विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचे लग्न यांसारखे मराठी रंगभूमीवरती गाजलेले तमाशाचे जे आधुनिक रूप आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतं. गाढवाचे लग्न म्हणून मूवी पण तुम्ही कदाचित पाहिला असेल, तर थोडा जुना आहे, पण आय डोंट नो की पाहिला आहे की नाही तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट आहे पोवाडा. पोवाडा तर तुम्हाला माहिती असेलच. साधारणतः राजे महाराजे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती असेल, किंवा मराठा साम्राज्यामधल्या अनेक सैनिकांवरती, सरदारांवरती पोवाडे आहेत. तर पोवाडा हा गद्य पद्य मिश्रित, म्हणजे याच्यामध्ये गद्य पण आहे, पद्य पण आहे, मध्ये मध्ये काही गोष्टी सांगायला पॅराग्राफ्स पण आहेत, आणि चालीमध्ये वगैरे पण बोलला जातं पोवाडा. तर तसा हा एक प्रकार आहे गद्य पद्य मिश्रित. पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेमध्ये कथन केले जाते. अर्थात तुम्ही बघितलं असेल, कुठलाही पोवाडा ऐकला असेल, मी शिवाजीराजे भोसले बोलते मूवीमध्ये पण पोवाडा आहे. अशा प्रकारे अनेक चित्रपटांमध्ये पोवाडे आहेत, किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला पोवाडे बघायला मिळतील. सो हे जे पोवाडे असतात ते उत्स्फूर्त असतात, म्हणजे एकतर आवेश असतो भरपूर त्याच्यामध्ये, कारण अर्थात त्याच्यामधून पण देशभक्ती असेल, शूरता, पराक्रम वगैरे सगळं व्यक्त होतं. सो त्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे हे पोवाडे गायले जातात किंवा म्हटले जातात, सादर केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या व्यक्तीने अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे. इव्हन तुम्ही हे गुगलवरती सर्च आउट करू शकता. ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावरती सुद्धा पोवाडे रचले गेले. तर मोस्टली जे
मोस्टली म्हणजे नेहमीच जे पराक्रमी शूर लोक आहेत किंवा जे समाजासाठी काहीतरी करणारे लोक असतात तर त्यांच्यावरती पोवाडे रचले जातात, कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, त्यांचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं. सो आपण बघतो की जे इतिहास लेखनामधलं जे मौखिक साधन आहे, ऐतिहासिक लेखनामधलं जे मौखिक साधन आहे त्याच्यामध्ये पोवाडं येतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी देखील पोवाडे रचले होते आणि त्यांनी महाराष्ट्र गाजवला होता. आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा करतो आपण, प्रेरणा देण्यासाठी, स्फूर्ती देण्यासाठी पण आपण पोवाडे वापरू शकतो. तर असे अनेक पोवाडे तुम्हाला इव्हन गुगलवरती वगैरे चेकआउट केलं तर पाहायला मिळेल. युट्यूबवरती पण अवेलेबल आहे, ते पण बघू शकता. तुम्हाला कुठला पोवाडा माहिती आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कधी अशा पद्धतीने पोवाडे सादर केलेले आहेत का, तुमच्या स्कूल शाळांमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती, तर ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही असं पण असेल की तुम्ही युट्यूबवरती पण अपलोड केले असतील, ते पण पाहायला आवडतील. सो आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधला हा जो पार्ट 2 आहे, ज्यामध्ये आपण भारुड बघितलं, ललित बघितलं, कीर्तन बघितलं, पोवाडे बघितलं, तमाशा बघितलं, तर हे सगळं समजले असतील प्रकार. आणि यानंतर नेक्स्ट आपण सुरुवात करणार आहोत मराठी रंगभूमीला, ज्यामध्ये आपण एकतर मराठी रंगभूमी मध्ये नाटक वगैरे करायला सुरुवात कशी झाली किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे, अनेक नाटकांची नावं आपण बघणार आहोत यामध्ये. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यामध्ये मोस्टली कीर्तन वरती वगैरे तुम्हाला शॉर्ट नोट, आय मीन टिपाली ह्यासारखे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. बाकीचे मी तुम्हाला MCQ साठी येईल त्याला ऑलरेडी अंडरलाईन करून दिलेला आहे, आणि जे जे आपण हायलाईट केले ते मोस्टली तुम्ही वाचू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत मराठी रंगभूमी. थँक्यू.